चांगलं बोलायचा प्रयत्न करतो, जो चांगलं सांगायचा प्रयत्न करतो, खरं सांगायचा प्रयत्न करतो, त्याच्या विरुद्ध तेवढ्याच जास्तीनं ताकदीनं कॉमेंट केले जाते. याचं कारण असं आहे की मी आज नाव सांगत नाही, पण एक विशिष्ट गट आहे या राज्यामध्ये, तो यासाठी IT सेंटर चालवतो. आणि जेही कुणी ह्या बाजूने किंवा त्या बाजूने विरोधात बोलतील किंवा फेवर बोलतील, त्याच्या विरुद्ध ट्रोल करण्याचं काम यातून केलं जातंय. हे या ठिकाणी मला नमूद केलं पाहिजे. पण मूळ विषय असा आहे की सोशल मीडियामध्ये काही जरी येत असलं तरी शासकीय यंत्रणा आहे. कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनची पद्धत त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे. त्याच्या बाहेर जाऊन कुणालाही या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार नाही. आणि त्यामध्ये शब्द काही जरी टाकला शासनानं 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये, तर त्याचा अर्थ एवढाच आहे, ज्याच्याकडे 1967 पूर्वीचा पुरावा आहे, जो कुणबी म्हणून ज्याची कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे आणि रक्त नात्याचे संबंध जुळू शकतो, त्यालाच फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं. एकही मराठा, त्याचं कारण दुसरं समजून घ्या की ज्यावेळेस मी OBC मध्ये कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढायला जातो, तर मला त्या ठिकाणी 83 नंबर टाकावा लागतो. जर तो मराठा असेल तर 83 नंबर तो टाकू शकत नाही, त्याचा फॉर्मच पुढे होऊ शकत नाही. ज्याचा 83 नंबर आहे त्यालाच त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल. म्हणून हा गैरसमज जो आहे की मराठ्यांना मिळतंय, हा टोटल गैरसमज आहे. एकाही मराठ्याला त्यामध्ये प्रमाणपत्र मिळत नाही आणि मिळू शकत नाही. ठीक आहे. दोंडे सर, मला सांगा, आता साधारण 2 सप्टेंबरचा तो GR आहे. आज आपण आहोत 6 ऑक्टोबरमध्ये. ह्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये एखादं प्रमाणपत्र मिळालं मराठा समाजाला कुणबी म्हणून? प्लीज असेल तर सांगा. 2 सप्टेंबर 2025चा जो शासन निर्णय आहे, मराठ्यांना मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं महाद्वार आहे. एखादं प्रमाणपत्र निघालं का गेल्या महिन्याभरात? उदाहरण देईल. गावागावामध्ये आता या GR मध्येच म्हटलेलं आहे की गावातील ऑब्लिक वंशातील नातेसंबंधातील गावातीलचा अर्थ काय हो? कोणी एका पवार नावाचा एक व्यक्ती जर गावात असेल आणि त्यांनी जर 50 रुपयाचे ॲफिडेव्हिट जर दिलं, तर ग्रामसेवक समिती केली गाव पातळीवर, ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक. ठीक आहे. चव्हाण साहेब, मला सांगा तुम्ही कुठल्या अर्थाने तुम्ही हे म्हणू शकता? कायदेशीर दृष्ट्या कसलाही आधार नाहीये. व्हॅलिडिटी होणार नाही. नातेवाईकाची त्याची व्हॅलिडिटी होणार नाही. नातेवाईकाची डेफिनेशन कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये ठरलेली आहे, जी पॅरेंटल साइडनी आहे. ती काय आईच्या कडून गावातल्या लोकांनी दिलं ना. गावाचं काही जरी टाकलं तर जोपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये वंशावळ सिद्ध होत नाही, जी वंशावळ जुळत नाही, तोपर्यंत प्रमाणपत्र मिळू शकत नाही. लाखे पाटील म्हणतात ते खरं आहे. पद्धत माहितीये, जे प्रमाणपत्र फील्डवर काढतात ते अशा पद्धतीनं चुकीचं या ठिकाणी बोलणार नाहीत. तुम्हाला जर प्रचारच करायचा आहे तर तुम्ही काही प्रचार करू शकता, वंशावळ जुळत नाही, कुणालाही प्रमाणपत्र मिळू शकत नाही. चव्हाण साहेब, एक कमेंट त्यांची घेतो. एक त्यांची कमेंट. चव्हाण साहेब प्लीज. असं आहे, माझ्या सगळ्या सहकार्यांना विनंती आहे, सगळे सामंजस्याने बोलतात. आपला मुद्दा जरी ठाम मांडत असले चुकीचा, तरी पहिलं त्यांचं अभिनंदन करतो. मी ते एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की पहिलं म्हणजे हिंदू समाजामध्ये जातीने समोर ऐकण्याचं उभं राहणं ही आपल्या सगळ्यांची इच्छा असली पाहिजे. राहिला GRचा मुद्दा, ज्याच्याकडे पूर्ण पुरावे आहेत, खोडखाड केलेले, खोटं वगैरे, त्याला एकालाही त्या ठिकाणी मिळणार नाही. पण जो मुळात तुम्ही आता हैदराबादचं बोलताय, ज्याला कुणबी म्हणून ओरिजिनली त्या ठिकाणी नोंद असेल तर, आणि ज्यांना कुणबी, आता आमच्या कोकणातला कुणबी बंधू आहे माझा, त्याला OBC आहे आणि म्हणून कुणबी म्हणून असेल त्याला मिळेल. पण त्याच वेळेला एकही उदाहरण द्यावं की OBC मधल्या त्या ठिकाणी असलेल्या आरक्षणाला धक्का लागेल. हे शासन मराठ्यांचे जे न्याय्य गोष्टी आहेत त्या त्यांना देईल. त्याचबरोबर माझा OBC समाज आहे, अन्य समाज बंधू आहेत, त्यांच्या एकाही आरक्षणाला धक्का लागणार नाही. या चर्चा आपण करून ठीक आहे, आपलं नेतृत्व प्रस्थापित होईल, पण सर्व समाजातले लोक दुभागले जातील याची सगळ्यांनी काळजी करूया. मी पटकन मधु चव्हाण साहेब जे बनता आहात आपण की दुही माजून आहे, हैदराबाद गॅजेट फक्त मराठ्यांनाच का लावलं याचं उत्तर सरकार देणार आहे का? त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये लिंगायत समाजाच्या नोंदी आहेत. मला बोलू द्या. मी एक उदाहरण देईल. गुलबर्गा डिव्हिजन, हैदराबाद गॅजेट मधलं गुलबर्गा डिव्हिजन मध्ये 2,31,000 कुणबी आहेत. त्यापैकी 81,000 नोंदी या लिंगायताच्या आहेत, 77,500 नोंदी या कोळीच्या आहेत.
मग तुम्ही कोळीला बंजारा ओबीसी ST आणि मध्ये. बंजारा एसटी मध्ये आहे, धनगर एसटी मध्ये आहे, धोबी एससी मध्ये आहे, न्हावी एससी मध्ये आहे. मग हेच गॅजेट लावून तुम्ही धोबी आणि न्हावीला एससी देणार आहात का? हेच गॅजेट लावून तुम्ही धनगर आणि बंजारा समाजाला एसटीचं देणार आहात का? चव्हाण हेच साहेब, गॅजेट पटकन लावून एक लिंगायत समाजाला 30 तुम्ही सेकंदात ओबीसी साहेब, देणार तुम्ही आहात का? कसे परस्पर विसंगत बोलताय. त्यांना विजयंतीमध्ये विसंगत- त्यांना जर विजयंतीमध्ये या एकच सगळ्या गॅजेट आहे ना. जातींना संरक्षण आहेच की त्यांना नाही, वेगळं नाही, कुठलं गॅजेट देणार? एकच आहे ना. दोन-दोन देणार का? गॅजेट जर त्यांना लागू केला आहेच मी की. गॅजेट लागू केलं तर मग त्यांचे आता बंजारा समाज त्याच्यामुळेच रस्त्यावर आहे ना. किती आपण शब्द कुठलंही चयन गॅजेट करतोय. एक मिनिट कुठलंही गॅजेट एका जातीला तुम्हाला लावता येणार नाही. आरक्षण हे कुठल्याही एका जातीला देता येत नाही, ते प्रवर्गाला दिलं जातं. आणि जर तुम्ही हैदराबाद गॅजेट जर मराठ्यांना देणार असाल तर तेच हैदराबाद गॅजेट लिंगायताला, अहो, त्याच्यातली बंजाराला, खालची धनगराला तळटीप तुम्ही किंवा धोबीला, त्याच्यातली न्हावीला का तुम्ही लावत त्याच्यातली नाही? खालची मला तळटीप तुमच्याकडून वाचली जमेल. नाही. असं देता येईल का? खालची बाकीच्या तळटीप समाजाला लागू वाचली करता नाही. येईल का? खाली लिहिलंय परिस्थिती खाली लक्षात घेतली लिहिलंय पाहिजे. की वर खाली त्याच्यातली तळटीप चव्हाण वाचली. सर, मधु चव्हाण सर, एकच मिनिट. त्याच्यातली तळटीप वाचली नाही. ज्या जातींना त्याच्यामध्ये ऑलरेडी मिळतंय त्यांना या जीआरचा फायदा मिळणार नाही. मधु चव्हाण मी सर, समजा लिंगायत ओबीसी मध्ये नाही. आणि ज्यांच्या मला टीसीवर GR हिंदू लिंगायत आहे तो मिळतंय. ओबीसी झालेला नाही. हैदराबाद गॅजेट लावून तुम्ही लिंगायतांना ओबीसी देणार आहात का? या तुम्ही सरकारचे प्रतिनिधी आहात. या ठिकाणी सगळ्याच्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की 2 सप्टेंबरच्या शासन आदेशावर वरच्या पहिल्या पेजवर मराठा डॅश हैदराबाद गॅजेट हा शब्द टाकलेला आहे. प्रास्ताविकामध्ये हैदराबाद गॅजेट बद्दल हैदराबाद स्टेट मधले माहिती दिलेली आहे, ज्याला आम्ही इतिहास म्हणतो. परंतु जो शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये कुठेही मराठ्यांना प्रमाणपत्र द्या हा. अशा पद्धतीची नोंद नाही. कुणबी असेल तर कुणब्याला प्रमाणपत्र मिळेल. आणि आणि दुसरा हा- एक मिनिट थांबा. नाही, आणि नाही. दुसरा भाग बोगस असा आहे, प्रमाणपत्र द्या. दुसरा नाही, भाग नाही. असा आहे हा. की हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसओपी काय आहे हा. ते लागू कसं होणार ते आहे? ते अजून काही दिलेलं महिना नाहीये. लागणार आहे का? ते- 1 महिना 4 दिवस ठीक झाले आहे. त्याची एसओपी राज्य आलेलं सरकारने नाहीये, काढलं त्यामुळे नाही. संभ्रम कायम आहे. त्यामुळे हे मराठ्यांना लागू ठीक होतं आहे. किंवा हैदराबाद